जय श्री राम। जिस तरीके से हाल ही में जम्मू कश्मीर में देखा गया है कि पर्यटकों को अपना धर्म पूछकर हिंदू मुसलमान छांटकर हिंदुओं को तत्काल गोली मारा गया और ये बर्बरतापूर्वक कायरतापूर्वक जो किया गया कांड है ये पाकिस्तान जिहादी द्वारा किया गया है। और जिस तरीके से देखा जा सकता है कि पाकिस्तान की जो राजधानी है इस्लामाबाद और कलबुर्गी में भी स्थित जो इस्लामाबाद कॉलोनी है इसका नाम बदलकर हम लोग यहाँ पे सजेशन दे रहे हैं कि तमाम जितने भी मुस्लिम क्रांतिकारी रहे हैं और अनेक ऐसे लोग भी रहे हैं जिन्होंने अपना सहयोग दिया है भारत में। और यहाँ पे मैं मुस्लिम समाज के द्वारा भी ये कहना चाहता हूँ कि ये गलत, कल जो स्टेटमेंट आया था कि ये गलत धारणा, ये हम यहाँ आग लगाने का काम कर रहे हैं, यहाँ पे हम आग लगाने का काम कर नहीं रहे हैं। यहाँ पे तो हम एक सुझाव दे रहे हैं और मुस्लिम समाज के पास भी एक ये अवसर है कि वो लोग आगे बढ़ के नाम बदल कर यहाँ पे नाम रख सकते हैं। APJ अब्दुल कलाम जी हो गए, मीर अब्दुल हमीद हो गए, बिस्मिल्लाह खान जी हैं और यहाँ पे प्रमुख तीर्थ क्षेत्र भी है ख्वाजा बंदे नवाज करके, उनका भी नाम रखा जा सकता है। तो और यहाँ पे वो लोग गलत समझ रहे हैं, हमें लोग यहाँ पे आग लगाने का काम नहीं कर रहे हैं। यहाँ पे तो ये कह रहे हैं कि यही सही समय है भाईचारा का बताने का अपनी ओर से और नाम बदल कर अनेक नाम रख सकते हैं। ये उनकी तरफ से ये भी कहा गया था कि इस्लामाबाद जो है तो इस्लामाबाद पाकिस्तान के ऊपर नहीं रखा गया है, जैसे कि गणेश नगर होता है, रामनगर होता है, वैसे ही इस्लाम के नाम पर इस्लामाबाद इस तरीके से रखा गया है कि मिस इंटरप्रिटेशन आप इस्लामापुर रखो जी। ये भी अभी भैया ने कहा इस्लामापुर रखो, लेकिन पाकिस्तान का तो पहला आया ना भैया। ये जो इस्लामाबाद कॉलोनी है ये तो ये पहले बनाया पाकिस्तान का पहला बना। ये भी आपको कहा गया है, शायद आपने देखा भी, इंडिया में पंजाब भी है तो वो नाम भी चेंज कर सकते हैं आप सर। वो जो हम बोल रहे हैं ना अभी जो पाकिस्तान बटे हुए से है वो पहले इंडिया में था पाकिस्तान। जो इन लोगों के मजबूरी में जो कांग्रेस करे सो है, डिवाइड करे सो है, मगर पाकिस्तान जो है भारत का एक भाग है, अखंड भारत है वो भी। सर कांग्रेस ने कैसे बांटा सर? ये कैसे हो सकता है? ये तो देश की आजादी से लड़के ले गया है। नहीं आप ऐसा धर्म के नाम पे बातें सो है ना जी। नहीं, आप गलत धारणा फैला रहे हैं। अपने राष्ट्र के लिए उन खुद लड़े के लिए से और धर्म के नाम पे बातें सो है ना देश जी। ಏನು ಈಗಲೇ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಏನು ಪಹಲ್ಗಾಮ್ ನಡೆದ ಘಟನೆ ಅನೇಕ ಹಿಂದೂಗಳ ಹತ್ಯೆ ಆಯಿತು. ಅದರ ಹಿಂದೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಕೈವಾಡ ಇದೆ ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದ್ದ ವಿಷಯ. ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಆತಂಕವಾದಿಗಳು ಏನು ಬಂದು ಇದು ಕೃತ್ಯ ನಡೆಸಿದ್ರೆ ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರದ ಏನು ಶತ್ರು ರಾಷ್ಟ್ರ, ಪರಮ ಶತ್ರು ರಾಷ್ಟ್ರ ಪಾಕಿಸ್ತಾನ, ಆ ಪಾಕಿಸ್ತಾನ ರಾಜಧಾನಿ ಹೆಸರು ಇಸ್ಲಾಮಾಬಾದ್ ಅಂತಿದೆ. ಅದು ಮುಂಚೆ ಇದೆ ಇಸ್ಲಾಮಾಬಾದ್ ಅಂತೇಳಿ. ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಏನು ಆ ಹೆಸರ ಮೇಲೆ ಒಂದು ಇಸ್ಲಾಮಾಬಾದ್ ಕಾಲನಿ ಅಂತಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಯಾರಿಗೇ ಒಂದು ನೋವು ಮಾಡುವಂಥ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರೇಮ, ದೇಶ ಪ್ರೇಮಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಏನು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನು ಇಸ್ಲಾಮಾಬಾದ್ ಕಾಲನಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ರಾಷ್ಟ್ರ ಭಕ್ತ, ದೇಶಭಕ್ತ ಮುಸ್ಲಿಂ ಸಹೋದರರಿಗೆ ನಾನು ತಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಏನು ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕಾಗಿ, ಏನು ದೇಶಕ್ಕಾಗಿ, ಭಾರತ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ದುಡಿದಂಥ ಅನೇಕ ಹಿಂದೂ ಏನು ಮುಸ್ಲಿಂ ಗಣ್ಯರಿದಾರ, ಅದರಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಅದಾರ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆರ್ಮಿಯಲ್ಲಿ ವೀರರಾದಂಥ ಅಬ್ದುಲ್ ಹಮೀದ್ ಅವರು ಅದಾರ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಮೊಹಮ್ಮದ್ ಉಸ್ಮಾನ್ ಅವರು ಅದಾರ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಭಾರತ ರತ್ನ ಪಡೆದಂಥ ಶಹನಾಯಿ ವಾದಕರಾದಂಥ ಉಸ್ತಾದ್ ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ಖಾನ್ ಅದಾರ, ಏನು ತಬಲಾ ವಾದಕರಾದಂಥ ಜಾಕಿರ್ ಹುಸೇನ್ ಅವರು ಅದಾರ. ಅದೆಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ಖ್ವಾಜಾ ಬಂದೇ ನವಾಜ್ ಇಂಥವ್ರ ಒಂದು ಹೆಸರಿಟ್ರ ಇದೊಂದು ಇದೊಂದು ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಟಂಗೆ ಆಗ್ತದೆ ಪಾಕಿಸ್ತಾನಕ್ಕಂತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾನು ಇಸ್ಲಾಮಾಬಾದ್ ಕಾಲನಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಮುಸ್ಲಿಂ ಸಹೋದರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈ ಹೆಸರು ತಕ್ಷಣ ತಾವು ಬದಲಾಯಿಸಿ ತಮ್ಮ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡಲ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ತಮ್ಮ ಬಡಾವಣೆ, ತಮ್ಮ ದುಕಾನ್ ಹೆಸರಿಟ್ಟು ತೆಗೆದು ನಿಮಗೆ ಬೇಕಾದಂಥ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತ ಮುಸ್ಲಿಮರ ಹೆಸರು ಇಡ್ರಿ. ಇದು ಒಂದು ನಾವು ಇಡೀ ನಮ್ಮ ಭಾರತ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಮಾದರಿಯಾಗಿ ಕೊಟ್ಟಂಗೆ ಆಗ್ತದೆ ಇದೊಂದು ಕೊಡುಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ. ಇಸ್ಲಾಮಾಬಾದ್ ಬೋರ್ಡ್ ತೆರವುಗೊಳಿಸಲೇಬೇಕು. ಇಸ್ಲಾಮ ಕಾಲನಿ ಬೋರ್ಡ್ ತೆರವುಗೊಳಿಸಲೇಬೇಕು. ಇಸ್ಲಾಮ ಕಾಲನಿ ಬೋರ್ಡ್ ತೆರವುಗೊಳಿಸಲೇಬೇಕು.